आज पूर्ण कम्फर्ट गरम आहे वाटतं. श्री प्राध्यापक निलेश सोनसर यांच्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि तुझा भावानी त्यांना उदंड आयुष्य निरोगी ठेव हीच त्यांच्या प्रार्थना करतो. आणि आज सर तुमच्या माध्यमातून आम्हाला काही म्हणजे सरांच्या वाढदिवसानिमित्त काही अन्नदान करायला भेटलं त्याबद्दल तुमचे पण आम्ही आभारी आहे. आज सर्वजण इथं सरांच्या वाढदिवसानिमित्त आग्रहाने आम्ही बोलवलं आणि तुम्ही आग्रहाने आलात. सर्व माझे मित्रमंडळी यांचे पण मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि सरांचं विषय जर सांगायचं म्हणलं तर आज सरांचं जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल आज जे सर आज जे तुमचे सकाळपासून जे ठिकठिकाणी स्वागत होत आहे, ठिकठिकाणी तुमचे सत्कार केले जात आहे. प्रत्येक आजच्या पूर्ण वाळूज महानगरामध्ये आपले प्रत्येकाची उत्सुकता वेगळी आहे सर तुमच्या वाढदिवसानिमित्त. त्याचं कारण एक आहे तर तुमचा दिलदारपणा आणि तुमचा स्वभाव. आजकाल कोणी कोणाला 1 रुपया देत नाही सर आणि कोणी कोणाकडून घेत नाही, पण माणूस हा फक्त एक शब्दाचा भुकेला असतो आणि प्रेमाचा भुकेला असतो. आज जी जनता तुमच्या सोबत आहे, मित्र तुमच्या सोबत आहे ना, हे फक्त तुमच्या स्वभावामुळे आहे. आणि असंच प्रेम तुमचं आमच्या सोबत राहावं आणि कायम आपलं टिकून राहावं, बस एवढीच आम्ही पण ईश्वराची प्रार्थना करतो. परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पूर्ण परिवाराला पण आमच्याकडे शुभेच्छा. बस माझी मनसाठी सांगतो काही बोलणं ना तेवढं कमी असतं. कारण काय असतं की त्यांचं ते शब्दांमध्ये बोलता खूप कमी, पण त्यांचं ते कार्य असतं ते खूप महान असतं. कारण की काय असतं, आज एका माणसामागे आपण एवढे उभे राहणं म्हणजे आज काही जोक नाही. आज घरामधला फॅमिलीमधला एक छोटा भावाने जर काही केलं तर दुसरा भाऊ बाजूला उभं राहत नाही. परंतु आज सरांचं काम बघून आज तुम्ही सगळे जे सरांच्या मागे एवढं हिरिरीने उभं राहिलेलं आहे. सर मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे आम्ही आता या मुलींसाठी तर आपल्याकडे जवळपास सगळं आहे आणि आपण सगळ्या प्रकारे यांना MSCITची परीक्षा असेल, सगळं असेल, यांना स्पर्धा परीक्षेची तयारी असेल. आतापर्यंत जवळपास 30-35 मुली गव्हर्नमेंट जॉबला लागलेल्या आहेत. हे सगळं आपलं फलित आहे आणि तुम्ही सगळे येता आणि आम्हाला जशी लागेल तशी सरळ हाताने मदत करून आम्हाला आमच्यासाठी कधी मायेचा हात पुढे ठेवतात. त्याच पद्धतीने आपण आता ते पाठीमागे बांधकाम चालू केलं तर त्याच्यासाठी तुम्हाला जर निश्चित तुमच्या वाढदिवसानिमित्त काही करता आलं तर तुम्ही नक्कीच आम्हाला करा. आणि तुमच्या कॉन्टॅक्टमधूनही अजून कोणी असेल तर त्यांनाही कळून आम्हाला तेवढं सहकार्य करा. आणि मी असा शब्द देतो की सरांची 100वी जर इथे आपल्याला छानपैकी करता आली तर आपण नक्कीच सगळे मिळून 100वी करूया. यानंतर मी आता सरांनाच आमंत्रित करतो की सर तुम्ही या आणि आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन करा. व्यासपीठावरील सर्व मित्रवर्ग, त्यांनी झालेल्या माझे स्नेही जालेंदर सोनवणे त्यांनी हा राष्ट्रीय कुस्ती संघ महाराष्ट्र संचलित अंधधुनीचे निवासी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी जो अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला. कारण देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं या युक्तीप्रमाणे जो देतो त्याला कधीच कमी पडत नाही. आमच्या मित्रपणामध्ये सर्व मित्रमंडळी काय मोठे दान धर्म करत असतात, ते बोलायची गोष्ट नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं की आज ज्या प्रवर्गासाठी ज्या गोष्टीसाठी आपण दान करतोय हे फलित होणारं काम आणि त्याला फळ मिळणारं काम. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या मुली आज गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागलेल्या आहेत, यानंतर मी आपल्याला एकच सांगू शकेल की माझ्याकडे सुद्धा बरेच आज 7-8 हजार विद्यार्थी मी पूर्ण महाराष्ट्रभरात शिकवतो आणि स्पर्धा परीक्षेचेच क्लास आमचे आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं होतं की स्पर्धा परीक्षेच्या जोडीला या ठिकाणी मला तर माहीत नाही आहे
तुम्हाला स्पर्धा परीक्षेचे क्लास मिळतात का? सगळ्यात महत्वाचं. नाही का सर, असं कोणी टीचिंगसाठी मॅडम असतील ना, निश्चित तुम्ही आम्हाला पाठवा. आमच्यासाठी ते मुक्काम राहील. कारण की काय असतं, बऱ्याचशा वेळेला आमच्या मुलींना वाचून दाखवण्यासाठी लीडरची कधी कधी आम्हाला गरजही पडते. त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही त्या विषयावर सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की फॉर्म भरणं खूप महत्वाचं आहे. हो नाही ते तुमच्यासाठी माझ्याकडनं एक चांगली मदत अशी होऊ शकते की तुमच्या मुलीला माझ्याकडनं रायटर चांगल्या लेवलचे भेटू शकतात. वा शासनाकडनं प्रोव्हिजन असते, त्याला रायटर जर चांगला मिळाला तर त्या मुलीला लवकर गव्हर्नमेंट सर्व्हिस लागण्यासाठी मदत होते. तर तो रायटर चांगला मिळेल जेणेकरून त्याचा अभ्यास चांगला असतो. आणि या मुलीला दिसत नाही म्हटल्यानंतर आपल्याला रायटर ठेवणं हे शासनाच्या विविध नमुन्यामध्ये आहे. तर त्यामुळं तुम्हाला रायटर चांगला मिळेल जेणेकरून मुलाचं भविष्य घडण्यास मदत होईल. आणि तुम्हाला ऑलरेडी आरक्षणच आहे. ज्या मुलांना आरक्षण आहे 50%च्या वरतीचं दृष्टीहीन आहे, अशाला लवकर नोकरी मिळते आणि चांगल्या नोकरी मिळतात. तुम्ही फॉर्म भरण्याचा प्लॅन करा. तुमच्यासाठी मी इथून लागलं तर एखादी गाडीची व्यवस्था करेल, हप्त्यातून 2 दिवस 1 दिवस, जेणेकरून तुम्हाला क्लासरूममध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला चांगले क्लास मिळतील. त्याची तुम्ही व्यवस्था करा. 1 दिवस आपण इथून बसमध्ये, बस पण माझी असेल, तुमच्या मुलाला त्या ठिकाणी क्लाससाठी तुम्ही 1 घंटा 2 घंटे देऊ शकता. हप्त्यातून 2 तास तुम्ही द्या. त्याप्रमाणे तुमच्या मुलांना चांगले प्लॅन होतील जेणेकरून मुलगा गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे. जर 12वी पास होईल किती आत्महत्या करा. आता बऱ्याच जागा आता राज्य शासनाच्या निघालेल्या आहेत, बऱ्याच केंद्र शासनाचे निघालेल्या आहेत, रेल्वे जागा निघालेल्या आहेत, बँकेमध्ये जागा निघालेल्या आहेत. तर प्रत्येकाने फॉर्म भरताना तुम्हाला चांगला स्कोप आहे. अंध व्यक्तीला खूप मोठा स्कोप आहे आणि त्यात परत कास्टमध्ये असलेल्या व्यक्तीला चांगला स्कोप आहे. यांचे काही डॉक्युमेंटेशन वगैरे जर तुमचे काही कमी असेल तर त्यासाठी आमच्याकडे जनसेवा फाउंडेशन आहे. जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुद्धा आपल्या समोर आलेले आहेत. लोकांचे बरेच कामं हे काढून देतात. बरेच डॉक्युमेंट तहसीलचे असेल, कलेक्टर ऑफिसचे असेल, ते काढून देतात. तुम्हाला त्याची सुद्धा चांगली मदत होईल. मला तरी वाटतं की जनसेवा फाउंडेशन बरोबर जर तुम्ही कनेक्ट झालात तर बऱ्याच गोष्टी या मजबूत होतील. तुम्हाला नक्कीच मदत होईल. आजचा हा जो कार्यक्रम तुम्ही सर्वांनी मित्रमंडळी ठेवला मी आपलं खरंच ऋणी राहील आणि ह्या कामासाठी नक्कीच कधीही मदत लागली तर आम्हाला या ठिकाणी आवाज द्या. आम्ही तुमच्या हाकेला नक्की जाऊ थोडं बोलतो. आणि सगळ्यांना आजच्या माझ्या जन्मदिवसानिमित्त तुम्ही सगळ्यांनी जो शुभेच्छाचा वर्ष माझ्यावरती केला, मी आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी राहील. थोडं बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.